संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं 29 तारखेला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे, पण त्यापूर्वीच वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळलेली आहे। परिसरातील कंपन्यांचं रसायन मिश्रित दूषित पाणी नदीमध्ये सोडण्यात आलंय, त्यामुळे ऐन पालखी प्रस्थानाच्या वेळेला वारकऱ्यांना प्रदूषित पाण्यामध्ये उतरण्याची वेळ येणार आहे। 29 तारखेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा जो आहे तो सुरू होतोय। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती पंढरपूरला त्या ठिकाणी प्रस्थान या ठिकाणी करत असते। त्याआधी आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते भाविक येत असतात। मात्र त्याच विरुद्ध दिशेला आपण पाहिलं तर या इंद्रायणी नदीमध्ये आचमन करत संत ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन जे वारकरी घेत असतात त्या नदीची अवस्था जी आहे ती अतिशय दयनीय झालेली आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। 1 ते 8 दिवस राहिले असताना नदीची परिस्थिती अशी आहे। हेच पाणी आचमन करत जे आहे ते वारकरी संत ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन जे आहे ते घेत असतात। त्यामुळे आता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीमध्ये वारकरी असतील किंवा स्थानिक नागरिक असतील यांच्या जो प्रकृतीचा जो आहे तो या ठिकाणी खेळ केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। अनेकदा कारवाई करून देखील या ठिकाणी तसाच प्रकारे जे आहे ते इंद्रायणी नदी जी आहे त्याला फेसाळलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे।